खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजप आणि शिवसेनेवर आणखी काही गंभीर आरोप केले। अदानीला मुंबई फुकट देत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय, तर अदानींकडून फडणवीस 25% दलाली घेत असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केलाय। तसंच पुणे मेट्रोच्या माध्यमातून 12,000 कोटींचा घोटाळा केल्याचे राऊत म्हणालेत। यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 2 नेत्यांचा समावेश असल्याचा दावाही राऊतांनी केलाय, तर भाजपनं याला प्रत्युत्तर दिलंय। कर्जमाफी कशा प्रकारे करायला हवी या संदर्भात भूमिका मांडली। उद्धव साहेबांनी ओल्या दुष्काळासंदर्भात देवेंद्र फडणवीस कशी फसवणूक करतायत त्या संदर्भात त्यांचं एक पत्र त्यांच्या तोंडावर मारलं। उद्धव साहेबांनी मुंबईसह शहरांची कसा नासाडी चाललेली आहे गौतम अडाणीच्या माध्यमातून, हा विकासावरच मुद्दा आहे ना, की आमची मुंबई आहे महाराष्ट्राची, तुम्ही गौतम अडाणीला विकताय मुंबई आमची फुकटात देताय, हा विकासाचा मुद्दा वाटत नसेल देवेंद्र फडणवीसना तर गौतम अडाणी त्याला 25% दलाली देतोय। हा कमिशनवरचा मुख्यमंत्री आहे, मिशनवरचा मुख्यमंत्री नाही आहे। या पुण्याच्या मेट्रोच्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी 12,000 कोटी रुपये खाल्ले, हे माहिती आहे का तुम्हाला? मेट्रोची कामं कंत्राट कोणाला मिळाली आहेत चेक करा। 12,000 कोटी रुपयाचा मलिदा भारतीय जनता पक्षाच्या आणि 2 शिंदे गटाचे लोक आहेत त्याच्यामध्ये। हा 12,000 कोटी रुपयाचा मलिदा पुण्यातल्या मेट्रोच्या कामामध्ये या 4-5 लोकांनी खाल्लेला आहे। देवेंद्रजी फडणवीस हे मॅन ऑफ मिशन आहेत, तर संजय राऊत मॅन ऑफ कमिशन आहेत। ज्या पद्धतीनं कमिशन खाण्याचं काम, ज्या पद्धतीनं दलाली वसूल करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जात आहे। अलिबागमध्ये संजय राऊत यांच्या नावानं 10 प्लॉट आहेत आणि हे 10 प्लॉट कशा पद्धतीनं खरेदी केले, कोणाकोणाकडनं कमिशनच्या माध्यमातून खरेदी केले, त्याचे सगळे सातबारे आमच्याकडे आहेत। संजय राऊत कमिशन खाण्याचं काम, संजय राऊत दलाली खाण्याचं काम तुमचं आहे। देवाभाऊ सातत्यानं मॅन ऑफ द मिशन आहेत।